ठाणे रेल्वे स्थानकावर आरपीएफची विकलांग डब्यात विशेष तपासणी, 10 ते 15 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई। ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 सीएसटी बाजूच्या विकलांग डब्यांमध्ये विना अधिकार प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाने संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबवली आहे। या कारवाईत एएसआय बाबर सिंग, हेड कॉन्स्टेबल गोपाल दास तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान विलास राठोड, विशाल पवार आणि स्वप्नील मुंडे यांनी सहभाग घेतलाय। 5 ते 7 लोकल गाड्यांची तपासणी करण्यात आली आहे। या दरम्यान विकलांग डब्यात विना अधिकार प्रवास करणाऱ्या 10 ते 15 प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत आरपीएफचे पथक ही कारवाई सातत्याने करत असल्याचं पाहायला मिळालं। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 2000 पर्यंत दंड आकारला जात असल्याची माहिती मिळाली आहे। रेल्वे प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवास न करण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचं सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा।